द्या लक्ष. आता गणित असं म्हटलं की अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिला 6, 9, 12 ने पूर्ण भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी किती उरते मग 3. म्हणजे आपल्याला तुम्हाला सर्वांना माहित आहे की 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या है ना. पहा लक्ष द्यायचं, मोठ्यात मोठी संख्या है ना. कोणत्या रे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. बरोबर ना. म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. मग 6, 9 आणि 12 ने भाग द्यायचा आहे. मग साहजिकच आपल्याला 6, 9 आणि 12 चा काय काढायला लागल लसावी. मग तीनही संख्येनं भाग जाणारी संख्या म्हणजे काय असते लसावी. मग आता तुम्ही 6, 9, 12 चा लसावी काढू शकता. किती येते 36. मग आता 6, 9, 12 चा लसावी आला 36. मग आता तुम्हाला माहित आहे की 36च्या पाड्यातली पुढची संख्या या सर्व संख्यांनी भाग जाणारी पुढची संख्या असेल. पहिली संख्या 36 आहे बरोबर. पहिली संख्या 36. आता पुढच्या संख्या ह्या 36च्या पटीतल्या असेल. आपलं शिकून झालं. 6, 9, 12 ने भाग देणार आहे. मग 36चा पाडा 36 × 36, 36 × 2 72, 36 × 3 108, 36 × 4 140, 44 जे काही होते असं करत करत 999 पर्यंत. समजलं. कारण मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या एकतर स्वतः 999 असेल किंवा तिच्यापेक्षा लहान असेल. मग त्या 999 ला शब्दाकडे लक्ष द्या. त्या 999 ला 36 न भाग जाते का एवढं चेक करायचं आहे. जर 36 न भाग जात असेल तर मग ते स्वतः किती असेल 999. लक्षात द्या. मग आपण 999 ला 36 न भाग देऊ है ना. 36 × 2 = 72. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 9 मधून 7 गेले 2. 9 देऊन 9 लिहिले. आता परत 36 न भाग देऊ. पहा 36 गुणेला समजा आपण 7 करून पाहू. 36 गुणेला 7 साइन 7 42 2 4 7 × 21 आणि 4 किती होते 25 252. लक्षात येत आहे. मग 36 गुणेला 7 जर केलं तर 252 येते है ना. मग 36 गुणेला 7 252. पहा बरं किती उरते. 9 मधून 2 गेले 7 उरले. 7 मधून 5 गेले 2 उरले. बाकी किती उरली 27. आता लक्ष द्यायचं बाकी 27 उरली. याचा अर्थ ही संख्या शब्दाकडे लक्ष द्या. ही संख्या 36 न भाग जात होती पण किती न जास्त आहे 27 न जास्त आहे. किती न जास्त आहे 27 न. पहा असं समजणार नाही. दुसरं उदाहरण सांगतो पहा. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की 13 ला 2 न भाग देऊ. 13 ला 2 न भाग देऊ. तसा कितीचा भाग जाते 6चा. बेशक 12. बाकी किती उरली 1. बाकी 1 का उरली कारण ही संख्या म्हणजे 13 1 न जास्त आहे. लक्षात येत आहे. मग 13 मधून जर 1 काढला तर 2 न भाग जाणारी संख्या भेटेल. तोच कन्सेप्ट इथं वापरा. 27 बाकी का उरली कारण 999 पेक्षा 27 न जास्त आहे. 999 मध्ये 27 जास्त आहे. तो 36 न भाग गेला असता. म्हणून आपल्याला काय करावं लागल 999 मधून 27 काय करावं लागल मायनस. लक्षात येत आहे. मग 9 मधून 7 गेले 2 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 909 म्हणजे 972 अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे. लक्षात येत आहे. 972 जिला 36 न निशेष भाग जातो. मग ज्या अर्थी 36 न भाग जाते त्या अर्थी 6, 9, 12 ने सुद्धा निशेष भाग जातो. लक्षात येत आहे. कारण लसावीनं जर भाग जात असेल तर उदाहरणातल्या संख्येनं सुद्धा निशेष भाग जातो. म्हणून अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर ती 972 जिला 6, 9, 12 ने निशेष भाग जातो. पण आपल्या गणिताची अट काय प्रत्येक वेळी बाकी किती उरते म्हणते 3.
म्हणून गणितातल्या अटीनुसार 972 अधिक 3 900 किती मग 75 हे असं आपल्या गणिताचं उत्तर. समजलं नक्की? चला लिहून घ्या. काय म्हणते गणित? अशी 4 अंकी म्हणजे कोणती 4 अंकी अशी संख्या आहे मोठ्यात मोठी, पण 4 अंकी कशी मोठ्यात मोठी कितीला? 12 18 21 28. मग सगळ्यात पहिले 12 18 21 28 चा तुम्हाला काय करावं लागेल? लसावी. बरोबर? लसावी म्हणजे चारही संख्येनं भाग जाणारी एक संख्या भेटून जाईल. ठीक आहे. मग आता 12 18 21 28 चा पहिले लसावी काढू. मग आता चारही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? चारही संख्येला आहे का? नाही. चारही संख्येला भाग जाणारी संख्या नाही. लसावी काढायची पद्धत आहे, पहिले चारही संख्येला भाग गेला पाहिजे. नाही जर मग 3 संख्या. मग आता 3 संख्या 12 18 28 ला 2 न भाग जाते किंवा 18 21 28 ला 3 न भाग जाते. बरोबर? ते तुम्ही कोणालाही भाग द्या, मी 2 न भाग देतो. पहा, 2 × 12 2 × 9 18 2 × 14 28 21 जसेच्या तसे. पुन्हा अजून 3 संख्येला भाग जाते का? हो, 3 ने भाग देऊ. 3 2 6 3 3 9 3 7 21 14. पुन्हा अजून 3 संख्येला भाग जाते का चेक करायचं. परत 3 संख्येला आता जाते का? नाही. मग कोणत्याही 2 संख्येला 5 7 आणि 14 ला 7 न भाग चालला. 3 जसेच्या तसे 2 जसच्या तसे. परत अजून 2 संख्या 2 न भाग जाते है ना. लसावी काढणं खूप गरजेचं. प्रॉपर लसावी आला पाहिजे. आता भाग जाते काय? नाही. मग सर्वांचा काय करतो आपण? गुणाकार. मग लसावी काय होते? लसावी बरोबर पहा काय होते? 2 गुणेला 3 गुणेला 7 गुणेला 2 गुणेला परत हा 3. ओके, पटत आहे? मग आता 1 1 गुणत नाही आपण. मग आता या सर्वांचा काय करू आपण? गुणाकार. 7 त्रिक 21 किंवा 3 त्रिक 9 9 7 किती होते? 63 2 2 4 63 गुणेला किती रे? 4 4 त्रिक 12 2 6 चूक 24 आणि 1 25. लसावी किती आला? 252. ओके, तुमचं सर्वांचा लसावी 252 आला असं आहे ना. ठीक. मग लसावी आला 252. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. व्यवस्थित लक्ष द्यायचं. मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला माहित आहे किती आहे? 9999. 9999. मग आता या 252 9999 ला भाग जाते का एवढं चेक करणं आहे ना. मग आपल्याला 9999 ला किती? 252 काय द्यायचं आहे? भाग द्यायचा आहे. लसावीनं जर याला भाग केला तर आपल्या गणिताचं उत्तर असेल. बरं, मग कितीचा भाग दिला? पहिले 3चा है ना. पहिले 3चा भाग देऊ. 3 2 6 5 त्रिक 15 5 1 3 2 6 ने 7. 9 मधून 6 गेले 3 राहते. 9 मधून 5 गेले 4 9 मधून 7 गेले 2. ऑब्झर्व करायचं सर कसे सॉल्व करते है ना. ठीक. आता हा 9 आपण इथं लिहितो. आता थोडस स्वतःचं डोकं वापरायचं. हे 252 आहे, हे 2439 आहे. मग साहजिक याला जर 10 न भाग दिला 10 न तर 2520 येईल. मग साहजिक 9 न भाग जाते है ना. म्हणून 252 गुणेला किती करावं लागेल? 9. मग 252 गुणेला 9 किती येते पाहू. 9 2 18 8 1 9 5 45 46 4 9 2 18 आणि 4 किती? 22. 2268. लक्ष देत आहे? ओके, म्हणजे कितीचा भाग गेला? 9चा. 2200 किती रे? 68. मग आता 9 मधून 8 गेले 1 13 तून 6 गेले 7 4 मधून 3 गेला 171 बाकी शिल्लक उरली. का? कारण इथं असलेली संख्या 171 न मोठी आहे. म्हणून है ना आपल्याला 9999 मधून किती मायनस करायला लागले?
71. 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 1 गेला 8, पुन्हा 9. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 9828. अशी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9828 समजत आहे, जिला उदाहरणातील सर्व संख्येनं निशेष भाग जाते, कारण त्याच्या लसावीनं निशेष भाग जाते. ठीक, चाल लिहून घ्या. आता असं म्हटलं की अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. आता आपल्याला माहिती आहे ना 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे, है ना. ठीक, 5, 7, 14 न निशेष भाग गेला पाहिजे. मग 5, 7, 14 चा काय काढला तुम्ही, लसाव. किती ते 5, 7, 14 लसावी 7, 14 मध्ये 14 पंच 70, मग लसावी आला 70, है ना. ठीक, मग या लसावीनं 999 ला निशेष भाग गेला पाहिजे, कारण 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती म्हणते, है ना. मग 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999 आणि तिला तुम्हाला कितीनं भाग द्यायचा आहे, 70 न. आता 70 न पहिले 1 चा भाग गेला, है ना. मग इतर आले 9, 2 आणि किती 9, 299. आता 7चा पाडा म्हणायचं, 7 चौक 28, 7 5 35 मोठे जाते, 7 चौक 28 येते. मग 7 चौक 28 म्हणजे किती, 280. ओके, इतर आला 9, इतर आला 1, 19 ने जास्त आहे, सिंपल. म्हणजे आपल्याला 999 मधून किती मायनस करायला लागेल, 19, किती राहिला 0, 8, 9, 980 उत्तर असतं. 980 ला निशेष भाग जाते कोणी, 5, 7, 14 ने. पण आपल्या गणिताची अट आहे प्रत्येक वेळी बाकी किती उरली पाहिजे, 1. म्हणून आपल्याला 980 मध्ये काय करायला लागेल, +1, तर उत्तर येते 981. म्हणून या गणिताचं उत्तर 981. 981 अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे, जिला 5, 7, 14 न भागलं तर प्रत्येक वेळी बाकी किती उरते, 1. ओके, ठीक, लिहून घ्या. कोणाचं राहिलं असेल तर